डोंबिवलीतील ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यामध्ये पोलिसांना आता यश आलं आहे। डोंबिवलीतील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या पलावा सिटीमध्ये तब्बल 2 कोटी रुपयांचं ड्रग्स पोलिसांनी जप्त केलं होतं। या प्रकरणी 3 जणांना अटकसुद्धा केली होती, परंतु या प्रकरणाचा म्होरक्या अद्यापपर्यंत मोकाटच फिरत होता। शेवटी या प्रकरणाचा म्होरक्या असलेल्या मोहम्मद रहीम सलीम शेख याला पोलिसांनी हैदराबाद विमानतळावरून अटक केली आहे। तो बहारीनला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता। मूळचा मुंब्र्यातील कार डीलर असलेला हा मोहम्मद शेख हा त्याच्याच माध्यमातून ड्रग्सचं रॅकेटसुद्धा चालवायचा। याच्यामध्ये आता नेमकं कोण कोण आहे, कोण कोण किती लोक सामील आहेत, त्याच्या परदेशवाऱ्याही जास्तीत जास्त होत होत्या अशी माहिती समोर आली आहे। तर ह्या परदेशवाऱ्यासुद्धा तो का करत होता या सगळ्याचाच तपास पोलीस आता करत आहेत। परंतु एक प्रश्न येतो की ड्रग्सची रॅकेट सातत्याने समोर येत आहेत आणि त्याच्यामध्ये सातत्याने एकाच समाजाची, एकाच कट्टरपंथीय समाजाची लोक का सातत्याने आढळत आहेत याची ही चौकशी आता पोलिसांनी करावी अशी मागणी आता केली जाते। हे प्रकरण आता सातत्याने गंभीर होत चाललं आहे। ह्याची वेळीच दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती ओढवेल यात काही शंकाच नाही।